नागपुरात काल रात्री अवकाळी पाऊस झाला। यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरं तर पाऊस झाला। आता मी सध्या नागपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि या ठिकाणी काल रात्री जो पाऊस झाला त्यामुळे कुठेतरी उघड्यावर असणारं जे धान्य होतं त्यामुळे कुठेतरी नुकसान झाल्याचं बोललं जातं। या सगळ्या परिस्थिती संदर्भात नेमकं कशा पद्धतीने नुकसान झालं, उघड्यावर का ठेवण्यात आले, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत धान्य बाजाराचे जे अध्यक्ष आहे जे गोपाल जे आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय नेमका प्रकार घडलेला आहे आणि किती नुकसान झालं आहे। गोपाल भाऊ, काय नेमकं घडलेलं आहे? खरं तर उघड्यावर धान्य का ठेवण्यात आलं आणि त्याचा फटका कोणाला बसला, शेतकऱ्याला की नाही, धान्य उघड्यावर नसते इथे। जसं आता कास्तकारांनी माल आणल्यानंतर त्याची विक्री करावी लागते आणि काल जो अवकाळी पाऊस आला तेव्हा मार्केट बंद होतं आणि आज जसं ऑक्शन चालू होईल आम्ही त्या मालाला उघडा करू आणि त्या मालाला विक्री करता खोलू आम्ही। तर त्याचा जो काही थोडंफार जसं आता पोते वगैरे वरतून जे भिजले असतील त्या मालाला आम्ही साईडनं करून त्याला वाळवून घेऊ आणि तो वाळवल्यानंतर तो माल जे ढेरी ज्या भावामध्ये विकल त्याच भावामध्ये तो माल विक्री होतं। पण शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये काही नुकसान होत नाही। कुठेतरी काल किती पोते भिजले असावे असा अंदाज आहे? म्हणजे आता बऱ्यापैकी तुमच्याकडे व्यवस्था झाली आहे, काही ठिकाणी उघड्यावर ठेवलेला असल्यामुळे तरी किती नुकसान झाल्याचा अंदाज आहे? त्याच्यामध्ये नुकसान म्हणता येणार नाही। आता हा एवढा मोठा मार्केट आहे, काही माल बाहेर राहतातच आणि गाडीवाले जसं येतात तर गाडीवालेसुद्धा स्वतःच माल उतरवून जातात। तर ते काही फारसं असं म्हणजे ओलं झालं हे म्हणता येणार नाही मार्केटमध्ये। समजा हे नुकसान झालं असलं तर हे कोणाचं होतं? म्हणजे शेतकऱ्यांचं होतं का? कारण की त्याचा माल भिजलेला असतो तर त्यामुळे काही त्याच्या भावात तूट होते का किंवा आणखी काय काय होतं? माल शेतकऱ्याचाच असतो आणि जर भिजलाही तो तर तो शेतकऱ्याचाच माल भिजतो आणि नुकसानचा जिथं विषय आला, नुकसान काही फारसं आम्ही त्याचं होऊ देत नाही। आम्ही त्याचं जर मार्केट चालू असता काल आणि जर असं पोझिशन आली असती तर आम्ही त्याला सावराचं काम, आम्ही त्या मालाला झाकण्याचं काम हे सर्व आम्ही करतो आणि आमच्यासोबत APMC असतात तर APMCसुद्धा मदत करतो त्यांना। जसं ताळपत्री वगैरे काही जे आम्हाला लागतं कोणत्या दलालाकडे नसली किंवा शेतकऱ्याचं माल उघड्यावर पडला आहे तर ते APMCसुद्धा आम्हाला मदत करून ते ताळपत्री देऊन की ह्या मालाला सुरक्षा द्या, याला झाकून ठेवा जेणेकरून जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे। तुमचं म्हणणं आहे की काल झालेल्या अवकाळी पावसामध्ये कुठलंही नुकसान झालेलं नाही? नाही, असं काहीच मार्केटमध्ये आम्ही आल्यानंतर आम्ही पाहिलं असं कोणत्याच दलालांनी आम्हाला सांगितलं नाही की माझा फारसा माल ओला झाला आहे म्हणून। पण अचानक आलेला पाऊस असतो तेव्हा दिवसा जेव्हा येतो त्यासाठी काय काय पर्याय व्यवस्था करून ठेवतात किंवा मग अशा वेळेस शेतकऱ्यांचं नुकसान होतं का? मग त्यासाठी काय पर्याय? नाही, अचानक पाऊस आला तर ते तर कोणाचं हातचं नाही आहे, पण जेणेकरून आम्ही कमीत कमी शेतकऱ्याचं नुकसान झाल्या पाहिजे या पद्धतीने आम्ही त्यांची व्यवस्था करतो। हा, ताळपत्री वगैरे झाकून त्यांची पूर्ण व्यवस्था करतो। नक्कीच हे होते आपल्यासोबत धान्य बाजार संघटनेचे अध्यक्ष गोपाल कळमकरजी। त्यांनी सांगितलं कशा पद्धतीनं काल झालेल्या पावसामुळे कुठेतरी बंद असल्यामुळे फारसं नुकसान झालं नाही, मात्र एरवीसुद्धा अशी परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी ताळपत्रीची व्यवस्था केलेली असते, APMCकडून सुद्धा व्यवस्था केलेली असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही याची काळजी घेतो। शिवाय माल ज्याचा भिजलेला असतो त्या शेतकऱ्याचंही नुकसान होईल या अनुषंगाने सुद्धा पावले उचलले जात असल्याचे त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर।